वर्ध्यात आज आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी काळ्या साड्या परिधान करून केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध आंदोलन केले. 10 जुलै मागणी दिवस व काळा दिवस साजरा करत असल्याचे सांगत आशा सेविकांनी आंदोलनात सहभाग घेतला. बीएलओच्या कामाची सक्ती आशा सेविकांना करू नये अशीही मागणी यावेळेस करण्यात आली. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स अर्थात सिटूच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मार्च 2025 मध्ये जाहीर करण्यात आलेली वाढीव प्रोत्साहन रक्कम तातडीने लागू करावी, थकीत मानधनाचा एकरकमी भरणा करावा, तसेच किमान वेतन, सामाजिक सुरक्षा, पेन्शन आणि कायमस्वरूपी सेवेचा दर्जा द्यावा, आरोग्य सेवा व्यतिरिक्त कोणतेही काम आशा सेविकांना देऊ नये असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. आंदोलकांनी काळ्या साड्या घालून सरकारविरोधात घोषणाबाजी करत संबंधित मागण्यांचे निवेदन पाठवले. मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास येत्या 6 ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे देशव्यापी मोर्चा काढण्याचा इशाराही आशा सेविका आणि गटप्रवर्तकांनी दिला. नमस्कार, मी अर्चना घुगरे. आज 10 जुलै 2026 आज आमचा मागणी दिवस म्हणून आणि काळा दिवस म्हणून आम्ही साजरा करत आहे. ह्या शासनाच्या विरोधात हा दिवस आम्ही साजरा करून राहिलेलो आहे. जे 2025 मध्ये JP नड्डा यांनी आश्वासन दिले होते की आशा वर्करांना 1,500ची मानधन देण्यात येणार, पण 1 वर्ष लोटून गेले तरी त्याची कुठेही अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यासाठी आम्ही हा काळा दिवस याच्यासाठी करत आहे की शासनाचं लक्ष आमच्याकडे गेलेलं पाहिजे आणि आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या. जसं BLOच्या कामाची आता आशा वर्करला सक्ती होऊन राहिली आहे आणि त्याच्यासोबतच गटप्रवर्तकला सुद्धा सक्ती करण्यात येते आणि गटप्रवर्तक आशांना सक्ती करते की नाही, हे काम तुम्हाला करावंच लागणार आहे. आणि हे BDO सर, तहसीलदार साहेब यांच्या मिटिंगा लागल्या आणि आशा वर्करला सक्ती करण्यात येत आहे. तर त्याच्यामुळे आमचं एवढंच म्हणणं आहे का हे काम टीचरकडे किंवा आशा वर्करकडे देण्यापेक्षा जर बेरोजगार, सुशिक्षित बेरोजगार मुली आहेत त्यांच्याकडे जर हे काम दिलं तर आणखी सोयीस्कर होईल. आणि त्यासोबतच VHNSCचा प्रश्न आहे आमचा, तो खूप गांभीर्याचा आहे. जर VHNSC मध्ये पहिले VHNSCची सभा आशा वर्कर घेत होते आणि आताही घेतच आहे, पण VHNSCचं जे हे आहे नाव ते आता जन आरोग्य समिती म्हणून कन्वर्ट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 15 लोकांची बॉडी असते. त्या 15 लोकांमधल्या एखाद्या लोकांचा जर किंवा एखादी सदस्याचा नंबर जर लागला नाही किंवा त्याचं पद आता रिक्त झालं आहे, सरपंच होते, आता प्रशासक झाले, प्रशासक नंतर आता परत पुन्हा सरपंच झाले, अशा भरपूर अडचणी येतात आशांना. त्यांचे ठराव घ्यावे लागतात आणि एखाद्याचा मोबाईल नंबर चुकीचा किंवा एखादी आकडा चुकीचा झाला तर त्याला दोषी आशा वर्कर ठरवली जाते. त्यासाठी आमचं म्हणणं आहे का हे आशा वर्करकडे VHNSCचं काम नको, तुम्ही जे काही बाकी लोक असते त्यांच्याकडेच हे काम राहू द्या आणि आशा वर्करला यापासून मुक्त करा. आशा वर्करला खूप सारे कामं असते, त्यांना माता मृत्यू, बाल मृत्यू, HBNC, HBYC, अतिसार, डेंगू अशा अनेक प्रकारचे कामं त्या करतात. नुकताच आता पल्स पोलिओ झाला, अतिसाराचा सर्वे चालूच आहे, आता डेंगू आणि कंटेनर सर्वे हा सुद्धा आशा वर्करकडे आलेला आहे. तर आमचं एकच म्हणणं आहे का आरोग्याचे कामं आशांकडे राहू द्या आणि आरोग्याच्या व्यतिरिक्त जे कामे येते ते अदर लोकांना द्या, एवढीच आमची मागणी आहे. एवढे बोलते मी थांबते. इन्क्लाब जिंदाबाद.